नमस्कार. आनंद मिळण्यासाठी भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये काही दैवी गुण सांगितलेत आणि त्यातला एक गुण आहे अहिंसा. गमतीची गोष्ट अशी की अहिंसा हा गुण 16व्या अध्यायात सांगितला आहे, पण सगळ्या पूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला मात्र श्रीकृष्णांनी युद्धाला प्रवृत्त केलं आहे. मग हे थोडंसं म्हणजे कॉन्ट्राडिक्शन वाटत नाही का, की एकीकडे अहिंसा हा गुण सांगितला जातो आहे आणि दुसरीकडे श्रीकृष्ण मात्र अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतात. आणि हाच प्रश्न आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा पडतोच की आनंदी राहायचं असेल तर अहिंसा योग्य की हिंसा योग्य. आता पहिल्यांदा हिंसा म्हणजे काय समजून घेऊ. हिंसा म्हणजे दुसऱ्याला शारीरिक मानसिक नुकसान पोचवणं. शाब्दिकसुद्धा हिंसा होऊ शकते. वाईट शब्द वापरणेसुद्धा हिंसाच आहे. शरीराला त्रास देणं, एखाद्याला मारणं, दुखापत करणं ही पण हिंसाच आहे. पण मग आता ही हिंसा तशी अयोग्यच. कारण जो हिंसा करणारा माणूस असतो सगळ्यात पहिला त्रास त्याला स्वतःला होतो. कारण त्याचं मन रागद्वेषाने भरतं, मन अस्वस्थ होतं आणि मगच तो हिंसा करू शकतो. पण मग हिंसा करायचीच नाही का? अगदी साधे प्रश्न समोर येतात. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी हिंसा करायची नाही का? कोणी एखादा गुंड धावून आला, आपल्या मुलाबाळावरती हल्ला करतोय किंवा आपल्यावर हल्ला करतोय, तर आपण स्वसंरक्षणासाठी हिंसा करायची की नाही? सीमेवरती उभा असलेला सैनिक आहे, शत्रुपक्षाचे लोक गोळ्या झाडत आहेत, त्यांनी हिंसा करायची की नाही हा प्रश्न पडतो. घरामध्ये झुरळं झालीत, त्रास देणारे काही कीटक झालेत, मधमाशा झाल्यात, मग त्यांना उठून लावण्यासाठी घालवण्यासाठी हिंसा करायची की नाही हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात जरूर येतो. आणि काही वेळेला अहिंसेचा अतिरेकसुद्धा घातक ठरतो. मग केव्हा हिंसा करावी केव्हा करू नये? स्वार्थासाठी जर हिंसा केली आपल्या, तर ती निश्चितपणे आपल्या दैवी गुणाच्या विरुद्ध जाती आणि आपला आनंद हिरावून घेऊ शकते. आपल्याला स्वतःला आनंद पाहिजे म्हणून एखाद्या प्राण्याचा जीव घेणं, एखाद्या माणसाला त्रास देणं, एखाद्याचा जीव घेणं, हातपाय तोडणं, यातनं आपल्याला सुद्धा दुःख होणारच निश्चित. पण याच्या उलट आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून आपल्या धर्माचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण, आपल्या घराचं संरक्षण, आपल्या देशाचं संरक्षण यासाठी कर्तव्य म्हणून जी हिंसा केली जाते तो मात्र या दैवी गुणांच्या विरुद्ध जात नाही. कारण ती कर्तव्य म्हणून केलेली असते आणि त्यातनं दुःख वाटण्याचा काही संभवतच नाही. म्हणून भगवद्गीतेचं सार आपल्याला पूर्ण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घरात कीटक झाले तर निश्चितपणे आपण त्याचा पेस्ट कंट्रोल म्हणून किंवा जे काही औषधे असतील ते मारायला पाहिजेत. घरात एखादा विषारी प्राणी साप नाग शिरला तर प्रयत्न करू आपण सर्व मंत्र्यांच्या द्वारे पकडण्याचा. पण ते जर शक्य झालं नाही तर कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याला मारणंसुद्धा कदाचित आपल्याला भाग पडेल. एखादं पिसाळलं कुत्रं अंगावर आलं, प्रयत्न करू आपण वेगळं काही करायचं. नाही झालं तर कदाचित त्याला मारावं लागेल. एखादा अतिरेकी जर काही वेडावकडा करतोय तर त्याला मारण्यामध्ये काही चूक नाही. थोडक्यामध्ये काय की हिंसा आनंद देते का अहिंसा आनंद देते याच्यापेक्षा त्या हिंसा करण्यामागे किंवा अहिंसेमागे आपला विचार काय आहे, आपला उद्देश काय याच्यावरती ठरतं की तो दैवी गुण आहे की नाही. कृतीपेक्षाही त्यामागची वृत्ती काय याच्यावरती ठरतं. थोडक्यामध्ये हिंसा आणि अहिंसा या कृतीपेक्षाही त्यामागची भावना ही खूप महत्त्वाची. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार.